जगात तिसरं महायुद्ध, भारतातील मोठ्या नेत्यांची हत्या, उन्हाळ्यात चक्रीवादळ आणि पावसाळ्यात दुष्काळ, कोरोनापेक्षा मोठी महामारी येणार, ही भविष्यवाणी आहे भेंडवळच्या घटमांडणीची. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गेल्या 300 वर्षांपासून घटमांडणीचं भाकीत करण्याची प्रथा आहे, जिथे गेल्या 300 वर्षात 99% भविष्यवाणी खरं ठरली. पण यावेळेसची भविष्यवाणी ही खूपच भयानक आहे. भेंडवळच्या या घटमांडणीमध्ये यंदा अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. ती भविष्यवाणी पहाटेच्या वातावरणात होते, जिथे एक मातीचा हंडा आदल्या रात्री एक खड्डा खोदून ठेवलेला असतो, ज्याच्यावर विविध खाद्यपदार्थ आणि आजूबाजूला धान्य, पानाचा विडा ठेवलेला असतो. रात्रभर घट तिथेच असतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी जाऊन हजारो लोक तिथे जाऊन ते पाहतात आणि त्यावरून अंदाज घेतला जातो. हे विज्ञानाच्या युगात खोटं जरी वाटत असलं तरी गेल्या 300 वर्षांपासून ही परंपरा तिथे अविरतपणे सुरू आहे आणि त्यातली एकही भविष्यवाणी फेल गेलेली नाहीये. यावर्षी जे समोर आलं त्याने देशाला हादरा दिला. जेव्हा आज पहाटे तिथे गावकरी पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असं काहीतरी चित्र दिसलं की ते पाहून सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मग या घटमांडणीत नेमकं काय समोर आलं? काय भविष्यवाणी करण्यात आली? का संपूर्ण देश हादरला आहे? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. भेंडवळची भविष्यवाणी, ज्याला 300 वर्षांचा इतिहास आहे. 300 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी याची सुरुवात केली होती, पण आज तिथे त्यांचे वंशज ही परंपरा चालू ठेवतात. आता या वर्षीची भविष्यवाणी खूपच भयानक आहे. खरं तर याची सुरुवात कालपासूनच झाली होती. काल रात्री जेव्हा तिथे घटाची मांडणी झाली ती रात्र साधी नव्हती. जिथे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घटमांडणीची तयारी सुरू केली होती. गावाबाहेरच्या त्या शांत शेतात जिथे फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तिथे हा विधी पार पडणार होता. महाराजांनी शेतात पाऊल ठेवलं. त्यांच्या हातात जुन्या परंपरेनुसार काही साहित्य होतं. सगळ्यात आधी शेताच्या मध्यभागी 1 फूट खोल खड्डा खणायला सुरुवात झाली. खड्डा खणताना मातीचा जो वास येत होता तो जणू भविष्यातील घटनांचे संकेत देत होता. त्या खड्ड्यातून 4 मोठी ढेकळं बाहेर काढण्यात आली. ही ढेकळं म्हणजे केवळ मातीचे गोळे नव्हते, तर ते पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे जिवंत प्रतीक होते. पहिलं ढेकूळ जूनचं, दुसरं जुलैचं, तिसरं ऑगस्टचं आणि चौथं सप्टेंबरचं. त्या ढेकळांभोवती 18 प्रकारची धान्य अतिशय शिस्तीत मांडली गेली. गहू, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ, प्रत्येक धान्याचा दाणा एका विशिष्ट रांगेत ठेवला गेला. मध्यभागी पाण्याची एक मातीची घागर ठेवली आणि त्या घागरीवर पुरी, करंजी, पापड, सांडगे असे खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घटाच्या मध्यभागी ठेवलेला पानाचा विडा आणि त्यावरची ती सुपारी. ही सुपारी म्हणजे देशाचा राजा, देशाचं भवितव्य. सर्व मांडणी पूर्ण झाली. महाराजांनी हात जोडले, निसर्गाला प्रार्थना केली आणि मग तिथून सर्वजण निघून गेले. आता तिथे कोणीही नव्हतं, फक्त तो घट आणि निसर्ग. म्हणतात की त्या रात्री अदृश्य शक्ती आणि निसर्गाचे घटक या घटावर परिणाम करतात. वाऱ्याची दिशा, प्राण्यांची हालचाल आणि वातावरणातील बदल यातूनच भविष्य ठरणार होतं. दुसरे दिवशी पहाटेचे 4 वाजले होते. अजून सूर्योदय झाला नव्हता, पण भेंडवळच्या त्या शेतात हजारो लोकांचा जनसमुदाय जमला होता. महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकवरून शेतकरी तिथे आले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, यंदा काय होणार? तिथे फक्त शेतकरीच नव्हते तर मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल्सचे ओबी व्हॅन, कॅमेरे आणि पत्रकारही हजर होते. फ्लॅशलाईट्सचा लखलखाट त्या अंधारात काहीतरी मोठं घडणार असल्याचा भास करून देत होता. गर्दीत कुजबूज सुरू होती. काही लोक पावसाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आले होते, कारण गेल्या वर्षी अतिवृष्टीने त्यांचं कंबरडं मोडलं होतं. काही तरुण मुलं देशाच्या राजकारणात काय उलथापालथ होणार हे ऐकण्यासाठी उत्सुक होती. तर काही जाणकार लोक जे सध्याच्या जागतिक तणावामुळे चिंतेत होते ते युद्धाच्या भाकिताकडे डोळे लावून बसले होते. गर्दीतल्या एका वृद्ध शेतकऱ्याने म्हटलं, बाबा, यंदा विज्ञानापेक्षा निसर्गाच्या या घटावरच आमचा भरोसा आहे. उपग्रह सांगत आहेत पाऊस चांगला होईल, पण भेंडवळ काय म्हणतंय त्यावरच आम्ही पेरणी ठरवणार. लोकांच्या या श्रद्धेसमोर विज्ञानही नतमस्तक होतं. पहाटेचे 5:30 वाजले आणि महाराजांनी घटाकडे कूच केली. लोकांची गर्दी पुढे सरकू लागली.
पोलिसांनी गर्दी आवरण्यासाठी कडा केला होता. महाराज घटापाशी पोहोचले आणि त्यांनी शांतपणे घटाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. कॅमेऱ्यांचे लेन्स झूम झाले. सर्वांचे श्वास रोखले गेले होते. सगळ्यात आधी महाराजांची नजर गेली त्या 18 धान्यांवर. तिथे जे दिसलं ते पाहून उपस्थित शेतकरी हादरले. धान्यांच्या रांगेत मोठी उलथापालथ झाली होती. विशेषतः मुगाचे दाणे त्यांच्या मूळ जागेवरून खूप लांबवर फेकले गेले होते. जेव्हा भेंडवळच्या घटात एखादं धान्य वर्तुळाच्या बाहेर फेकलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्या पिकाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होईल. पण त्याचवेळी ज्वारी आणि बाजरीची स्थिती काहीशी दबलेली होती. याचा स्पष्ट अर्थ असा होता की यंदा कडधान्यांचं पीक चांगलं येईल, पण तृणधान्यांना निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागेल. धान्य फेकलं गेलंय म्हणजे महागाई वाढेल का, अशी कुजबूज व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली. पण हा तर फक्त ट्रेलर होता. खरा चित्रपट अजून बाकी होता. आता वेळ होती त्या 4 ढेकळांची. पावसाचा अंदाज घेण्यासाठी या ढेकळांवर किती पाणी सांडलं आहे हे पाहिलं जातं. महाराजांनी पहिल्या ढेकळाचे निरीक्षण केले. जून महिना. हे ढेकूळ कोरडं होतं. याचा अर्थ जूनमध्ये पाऊस दडी मारणार. शेतकऱ्यांच्या काळजात धस्स झालं. मग नजर वळली दुसऱ्या ढेकळाकडे. जुलै महिना. हे ढेकूळ पूर्णपणे भिजलं होतं आणि त्यावर पाण्याचे थेंब स्पष्ट दिसत होते. म्हणजे जुलैमध्ये पावसाचा तांडव होणार. नद्यांना पूर येतील, अतिवृष्टी होईल आणि जनजीवन विस्कळीत होईल, असे हे संकेत होते. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या ढेकळांची स्थितीही तशीच होती. सप्टेंबरच्या ढेकळावर घागरीतलं पाणी जास्त सांडलं होतं. याचा अर्थ परतीचा पाऊस हा पिकांचं नुकसान करणारा ठरेल. शेतकऱ्यांसाठी हे भाकीत चिंताजनक होतं. निसर्ग यंदा आपलं चक्र पूर्णपणे बदलणार आहे हे त्या मातीच्या ढेकळांनी जगाला ओरडून सांगितलं होतं. पावसाचा अंदाज घेऊन झाला होता, पण खरी खळबळ उडाली ती राजकीय आणि जागतिक परिस्थितीच्या भाकितामुळे. महाराजांनी घटाच्या मध्यभागी असलेल्या पानाचा विडा आणि त्यावरील सुपारी पाहिली. सुपारी आपल्या जागेवरून थोडी सरकली होती आणि सुकलेली होती. यातूनच त्याचं भविष्य ठरणार होतं. भेंडवळच्या भाषेत याचा अर्थ असा की राजा म्हणजेच देशाच्या सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संकट येणार आहेत. देशांतर्गत शांतता धोक्यात येईल आणि अंतर्गत कलह वाढेल. पण त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे करंजी गायब होती. जेव्हा घटावरची करंजी किंवा पुरी गायब होते तेव्हा समजायचं की पृथ्वीवर मृत्यूचं सावट आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. इंधनाचे दर इतके वाढतील की सामान्य माणसाला जगणं कठीण होईल. परकीय शत्रूंपासून भारताला मोठा धोका निर्माण होईल. सीमेवर तणाव इतका वाढेल की कदाचित भारताला प्रत्यक्ष युद्धात उतरावं लागेल. तिसरं महायुद्ध आता दूर नाही, असे संकेत या घटमांडणीतून मिळत होते. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. हे केवळ भविष्य नव्हतं, तर तो एक इशारा होता. अनेक लोक याला अंधश्रद्धा मानतात, पण विचार करा, गेल्या 300 वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या भेंडवळने आधीच सांगितल्या होत्या. 2014ची राजकीय उलथापालथ असो किंवा 2020चा करोना काळ, या घटाने नेहमीच संकेत दिले आहेत. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ तिथे येतो तेव्हा त्याला या गोष्टीचा वैज्ञानिक आधार सापडत नाही, पण स्थानिक लोकांच्या मते हा नैसर्गिक विज्ञानाचा म्हणजेच नॅचरल सायन्सचा भाग आहे. निसर्ग स्वतःच्या हालचालींतून आगामी संकटांची पूर्वकल्पना देत असतो आणि वाघ घराण्याचे वंशज फक्त त्या संकेतांना शब्दांत मांडतात. पहाटेची ती वेळ, तो जनसमुदाय आणि समोर उलगडलेलं ते भीषण सत्य. भेंडवळची ही घटमांडणी यंदा आनंदापेक्षा चिंतेचेच संदेश जास्त देऊन गेली. हे होतं भेंडवळच्या भविष्यवाणीचं ते रहस्यमय रूप. हे बाधित गेल्या वर्षीच होतं, तेव्हा गेल्या 80% गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत. पण आता खरी उत्सुकता आहे ते यंदाचे 19 एप्रिलला नवीन घटमांडणी होईल आणि 20 एप्रिलला नव्या सत्य समोर येईल. काय वाटतं तुम्हाला? यंदा तरी निसर्ग आपल्याला साथ देईल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि 20 एप्रिलच्या थेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बरं मित्रांनो, आता थोडं मन मोकळ्याने बोलूया. आता ही माहिती आपण पाहिली, ती ऐकल्यावर कोणाच्याही मनात धडधड होणं स्वाभाविक आहे, पण एक गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे की ही काही भेंडवळची घटमांडणी आहे ती एक शक्यता असते, पण अंदाज असतो निसर्गाच्या संकेतावर आधारित असतो. पण आता याला अंदाज असतो तो निसर्गाच्या आधारित असतो, पण याला 100% अंतिम सत्य मानून घाबरून जायचं नसतं. आता तुम्ही विचार करा, जर आधीच तुम्हाला समजलं असतं यंदा कमी जास्त पाऊस होणार आहे, तर एक शेतकरी म्हणून आपलं नियोजन करू शकतो.
जर आपल्याला कळतंय की पिकांवर रोग येऊ शकतो तर आपण सावध राहू शकतो. ही ते भविष्यवाणी मागची खरी भावना आहे. अंधश्रद्धा पसरवणं हा आमचा किंवा या परंपरेचा कधीच उद्देश नसतो, पण निसर्गाशी जुळवून घेणं हा मूळ उद्देश आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मी सुरुवातीला सांगितला होता, सध्याचे इराण, इस्रायल आणि जागतिक स्तरावर जे काही युद्ध सुरू आहे त्याकडे पाहता घटनांनी यंदा खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण भेटवळच्या घटात जेव्हा जेव्हा राजा आणि देशाच्या स्थितीवर भाष्य केलं जातं तेव्हा त्याचे पडसाद उमटलेले आपण पाहिलेले आहेत. पण पुन्हा तेच एक शक्यता आहे, परिस्थिती बदलू शकते. प्रयत्न आणि शांततेच्या मार्गाने अनेक संकट टाळता येतात. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, तुमच्या भागात सध्या पावसाची काय स्थिती आहे किंवा तुम्हाला काय वाटतं यंदाच्या 19 एप्रिलच्या घटनांनी नेमकं काय निघू शकतं. कारण तुमच्या एका कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल. तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल किंवा नोकरी करणारे असाल, तुमचं या परंपरेबद्दलचं मत काय आहे. इंग्रजी छेद देते की निसर्गाचा सन्मान करते हे खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, 20 एप्रिलला जेव्हा सकाळी मी नवीन भविष्यवाणी जाहीर करेन तेव्हा सर्वात आधी तुमचा सविस्तर रिपोर्ट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण यंदाची माहिती खरोखरच निर्णायक असणार आहे. घाबरून जाऊ नका, सतर्क राहा आणि निसर्गाचा आदर करा. भेटूया 20 एप्रिलला त्या विशेष व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या शेतीची काळजी घ्या. जय जवान, जय किसान. धन्यवाद.